शेवंतीची शेती आहे किती वर्षापासून करता? यंदाच केली. ओके, या पट्ट्यामध्ये किती वर्षापासून होते? आढळा पट्ट्यामध्ये सावरगाव, शमशेरपूर, वरती 3-4 वर्षापासून 4 वर्षापासून. साधं कृषामृत 6 बॅग टाकलेलं टाकले. मग त्याच्याबरोबर काय काय टाकलं? SSM टाकलंय 2-2 1 RNPH नव्हतं. नाही. बरोबर आहे ना. आता काही शेतकरी म्हणतील तुमचेच ऑफिसर तेच टाकतील नाही, तुम्ही आम्हाला सांगायला सांगायचं. आता आमच्या ऑफिसरांना पगार आहे, तुम्हाला पगार आहे का? एसडी वैदिकचा हा माझ्या मताने बी ग्रेड मधला प्लॉट आहे. 10-20% वापर. फक्त 20% वापर तेच कबूल करताय. हे जे गाव आहेत सावरगाव, शमशेरपूर, टाकर, यामध्ये असं सांगता की जवळजवळ 50 लाख काडी लावली गेली होती. तर पूर्ण लाईट म्हणजे आकाश खाली उतरलंय असं दिसायचं या काळामध्ये. ते जर बघायला गेलं तर मधल्या काळामध्ये ना एक म्हणजे ते लाईट लावलेल्या लोकांनी लाईट लावली का समजा इथं काय आहे? शेवंती. 7,500 काडी. 7,500 म्हणजे 50 लाखाचे किती झाले हो टक्के? 0.07% एवढीच तुमची लागवड आहे. पण त्याच्या पानामागे ना आपल्या ते हा. वाडाला जसे वाडाला किंवा उमराजाला जसे हा हा गाठ येतात, हा हा तसे जसं तुमच्या वावरात नाही आला. अजिबात नाही. गायींमध्ये जसं लंपी होतो ना हा. तसं पानांवर लंपी सारख्या हा गाठी हा आलेल्या तेच याला उमरा झाला मारून गाठी हो, हा, गाठी तशा गाठी तसे आल्या. फोड आले होते. बॅक्टेरियल त्याला हे म्हणतात गाठी. खूप जणांचे बाग त्या काळात गेले. किती गेले असतील बरं? 10%, 20%, 50%, 100 किती? खूप गेले असेल 20-30% बाग गेले त्या त्याच्यामध्ये गेले. तेव्हा. मग तुमचा पत्ता सापडला त्याला डायरेक्ट असं धरला ना. आता मी काय येते पाकळी. ही तुम्हाला नाही माहिती. तुम्हाला काय माहिती? जे केमिकल वापरतात त्यांना विचार. नुसतं खा 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 सगळं असे पाकळ्या सोडून देतो. पाकळी सुटते त्याची. बरोबर आहे ना. म्हणजे याच्या पाकळ्या बघा मी आता बघा हे बघा अरे बापरे. म्हणजे आता निघाले बा 3-4 नंबरला. आमचं एक होतं ते पण आम्हाला सांगायचे की असं करा तसं करा, पण मधल्या काळात काय झालं की बाजार कमी झाले होते खूप आणि फक्त त्यांचा 4-5 दिवस माल झाडावर राहिला तर त्यांचे पूर्ण झाडं बसून गेले आणि पूर्ण गुबाळे ते झाले. पाकळी सोडायला लागले आणि ते जळून गेले. आणि ते जे सांगितलं होतं ते फोडाचा हा, हा. फक्त त्यांच्या याच्यावरती जास्त त्याच्यावर आला आला होता. होता. म्हणजे पाकळी निघायला लागली फुलाची समजा त्याचं आयुष्य संपलं. आणि पाहिजे मध्ये आहे का? हा स्लो मोशन मध्ये पाहत होता हा आहे का? हे बघा ना. आणि फुलाची रुंदी किती आहे? सगळ्यात मी मागून बघा ना पॅक किती. तुम्ही जनरली मार्केटमधले फुलं अशी सपाट राहते सपाट राहतं. आणि हे मागून काय आहे पूर्ण पॅक आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा व्यापारी यायचा ना सर तेव्हा हे आम्हाला सांगायचे, व्यापारी सुद्धा म्हणायचा की म्हणजे हे फुलं वेगळे बाकीच्यांपेक्षा. व्हरायटी कोणती विचारायचं? इकडे जर आपलं देवठणवरून येतं ना तिकडे आता परत दुसऱ्यांदा लागवडी झाल्यात. याच्या बरोबरच्या हा. ते प्लॉट दुसऱ्यांदी लागवड परत केले, त्याच्यात लाईट लाईटी चालू लावले. झाल्या. परत लाईट चालू झाल्या. ह्या लाईटी चालू त्यांच्या मागच्या लाईटी हिजल्या का होत? हो. आणि आपला तोच चालू आहे. आपला त्याच लाईटी अजून जिवंत आहे. 18 डिसेंबरची लागवड आहे आणि जवळजवळ 18 डिसेंबर लागवड चालू काही झाला मार्चमध्ये चालू आहे. मार्च मध्ये चालू झाला. 20-25 तोडे झाले. किती दिवसांनी तोडा होतं? 8 दिवसात दिवसांनी. म्हणजे रविवारी जर तोडलं तर पुढच्या रविवारी पुढच्या तोडायचं. रविवारी. पहिला तोडा किती झाला होता? पहिला झाला 37 जाळ्यांचा होता. काय परफेक्ट नॉलेज आहे. आणि दुसरा 50 निघाले. थोपवलं तरी पण 50 निघाले दुसऱ्या दिवशी. आणि दुसऱ्यांदी पहिला थोपून 37 निघाले पण दुसऱ्या डायरेक्ट 50 निघाले. 50 निघाले. ओके, म्हणजे जर केमिकल मध्ये थोपवेला असता माल ना तर प्लॉट खराब झाला असता. त्याच्यामुळेच इथले प्लॉट खराब झाले सर. हा? प्लॉट पाकळ्या वापरल्यामुळे झाले. तेव्हा काय रेट होती मग? तेव्हा 35 मध्ये वाढली. हम्म. बापरे. मग तिसरा किती निघाला वगैरे? मग हाय 75 पण 75चा निघाला तो 80 न दिला. 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. 80 न दिला. जागा. एक जाळी केवढी झाली? 640 रुपये जाळी. 25 जाळ्या निघाल्या. हा. 50,000 रुपये झाले. हा. एकाच तोड्याची. एकच तोडे. बरं, अशी किती तोडे झाले असतील बरं? चांगली मोठी ते 3-4 तोडे झाले. 4 तोडे झाले. तुम्ही पाहतो तुम्ही बरं काय प्रयोग करायचो? काही नाही काही. बरं, एकदा माल फुल लोड होता का नाही? आणि मी काहीच फवारी मारली नाही. हम्म. मला डाग पडून दिले तरी काहीच मारलं नाही. खरं आहे का खोटं आहे? खरं. तोडला असता तर 1 नंबर मालाने मार्केटला गेला असता. पण आम्ही मोठे आगाव प्रयोग करून पाहिजे. खिशात जमला नाही पण प्रयोग लई मोठमोठे कोटी तुमची शेजारी संशोधन चालू होतं पण तुम्हाला कधी असं वाटलं नाही का ते बघावं? तुमचा सगळा विश्वास कोणावर होता? जो केमिकलचा गायडन्स करीत होता होता का नव्हता? तो तुमच्याकडे दर हप्त्याला याचं मार्गदर्शन करायला. बरोबर आहे की नाही? पण फवारे मारून तुम्हाला त्याने आज शेवटी डाळिंब उपटायला लावले. कधी तुमच्या हाताशी 1-2 लाख आली का? नाही. तुम्ही मला आठवण करून सांगा, या वावरामध्ये तुमचे 3.5 लाख रुपये कधी झाले? नाही झालं. मी परागदी मागचं 20 वर्ष तुम्ही आले संसार करायला आली तेव्हा पण सांगा. नाही झालं. नाही झाले? कितीपर्यंत झाले असते हायएस्ट या वावरामध्ये? काय कोबी फिबी काय जी केली असेल तुम्ही? 1.5 लाख पोतं झाले. त्याच्या पुढे कधीच नाही नाही झाले. झालं. पहिल्यांदा 3.5 लाख रुपये झाले ना अजून चालू. आता हे असं समजा का हे तुमचं पोरग आहे. 30,000 रुपये पगार असं गृहीत धरलं. हे पोरग आहे तुमचं असं धरलं तर 40 जर कॅरेट निघाते सर किती दिवसाला? 8 दिवसाला. म्हणजे 8,000 रुपये. आजच्या एकदम बाजार कमी 20-25 रुपये बाजार. तर आज 25 रुपये बाजारात धरले तर एका जाळीचे 200 रुपये होते. 25-8 200. बरोबर आहे का? बरोबर. तर 200 रुपयांनी जर धरले तर 40 जाळ्यांचे किती झाले?
8,000 रुपये आठवड्याला. मग 7 दिवसाचा आठवडा आहे, 1150-1200 रुपये रोज पडतो बरोबर. महिन्यात किती झाला? 35,000 रुपये. महिन्यात 35,000 रुपये झाले की नाही? मग 35,000 आणि ह्याच रेटने जर वाढला तर तो आणखी जास्त मिळेल. रेट जो वाढू शकतो किंवा तोडे बी वाढू शकतो. मग 35 म्हणजे पूर्ण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मला हे शिकवायचंय. तर तुम्ही काय करताय आता? निघत आहे पण निघून राहिले, परंतु त्याचा पॉवर कमी राहिला ना जमिनीचा. तुम्ही पॉवर दिल्यामुळे त्याला ताकद आली होती म्हणून त्याने एवढा माल दिला, लोकांपेक्षा जास्त दिला. जे पोरग नोकरी करता आपली त्याला आपण खायची प्यायची काळजी करतो. हे भाऊ नोकरी जातो त्याच्यामुळे आपलं घर चालतं, त्याची खायची प्यायची काळजी घ्या. मग मला सांगा, जर तुमचं पोरग महिन्याला गॅरंटी आणि एका महिन्यात ते किती रुपयापर्यंत गेलं होतं, तसं ते 3.5 लाख रुपये कमवून बसलं तुम्हाला. मग त्या पोराची गॅरंटी एवढी का हे काय वाया जाणार पोरग नाही. मग ते चांगल्या पोराला खाऊ घालायला काय अडचण आहे भाऊ. हे फुलं मला सांगा सोन्याचे पण. मग ह्या सोन्याला तुम्ही एवढं खाऊ घालता म्हणजे तुम्ही याला जर 7,000 जर खर्च जर केला ते द्यायला तयार आहे दोघं, मग तुम्ही मातीला द्या ना. बऱ्याच लोकांचं असं स्वप्न असतंय की डिसेंबरची जे लागवडी ना तर त्यांचं स्वप्न असतंय की आपल्याला गणपतीपर्यंत चालवायचे, पण चालतच नाही. काय बात करता? परत मग या लागवडी गणपतीसाठीच लावले आता हा, आता गणपतीत rate जास्त आहे. अरे बापरे, तुमची तर लॉटरी लागली. मग तुम्ही ज्यावेळेस गारपीट झाली तेव्हा बाकीच्यांचे फक्त काड्या राहिल्या होत्या, पानं राहिलेच नव्हते. हा. ते पाठीमागच्या वेळेस जे आपण व्हिडिओ बघतो तो इकडे झेंडूचं वगैरे हा तर पूर्ण गेल्या होत्या. हा. आपल्याला काहीच नव्हतं झालं. ही गारपीट झाली होती पण नुकसान झालं नाही. हा? आम्ही त्याला कालच बोललो, पहिल्या तोड्याला अशी बोलायची. म्हणजे पहिल्या तोड्याला फुल राहतं तसंच आजही आजही फुल. फुल तसंच. नमस्कार. नमस्कार. आणि त्यांच्या सोबत ज्या त्यांच्या मातोश्री आहे. तुमचं नाव? सुनीता अरुण मुखेकर. ओके. तुम्ही ही जी शेवंतीची शेती आहे किती वर्षापासून करता? यंदाच केली. मागच्या वर्षी नाही केली, म्हणजे कधी केलेली नाही. ओके. या पट्ट्यामध्ये किती वर्षापासून होते? आढळा पट्ट्यामध्ये सावरगाव, शमशेरपूर, गोष्टी 3-4 वर्षापासून येते. 4 वर्षापासून होते. यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात झाली. हा, ओके. ह्या कोण आहेत? सुनबाई. सुनबाई. हा, त्या तर आमच्या ऑफिसर आहेत. हा, हा, हा म्हणजे 2 in 1 आहे. हा. नमस्ते. तुम्ही ह्या शेवंतीची लागवड करतानाचा मी तुमचा एक व्हिडिओ काढला होता, मला आठवतं मीच काढला होता ना? हो, हा, तेव्हा तुम्ही लागवड करत होते. हो. तर तुम्ही त्यावेळेस काय बेसल डोस टाकला होता? त्याच्यामध्ये कृषी अमृत टाकलं होतं किती 6 क्षेत्र आहे हे सगळं? हे 18 गुंठे. 18 गुंठे. हा. 18 गुंठ्याला किती कृषी आमच्या बॅगा टाकल्या? 6 बॅग कृषी अमृत 6 टाकलेलं आहे बॅग आणि एसएसएम मग त्याच्याबरोबर काय काय टाकलं? एसएसएम टाकलंय 2-2 1 RNPS नव्हतं. नाही. बरोबर आहे ना. आता काही शेतकरी म्हणतील तुमचेच ऑफिसर तेच टाकतील नाही, तुम्ही आम्हाला सांगायचं. आता आमच्या ऑफिसरांना पगार आहे, तुम्हाला पगार आहे का? मग त्या पगार एवढं तुमचं डबल उत्पन्न निघालं पाहिजे. आपला निम्म निघाल तरी आपलं पोट भरेल काय की नाही. हां, त्याच्यामुळे खूप आमच्या भागामध्ये म्हणजे शेवंतीचं फार मोठ्या स्वरूपात उत्पन्न निघेल याची काय नाही आहे शाश्वत विश्वासात नाही. आता तुमच्या बरोबर ज्या लोकांनी लागवडी केल्या होत्या त्या लोकांपैकी किती लोकांची शेवंती आता वावरात आहे आणि निघती? हे जे गाव आहेत सावरगाव, शमशेरपूर, टाकर यामध्ये असं सांगता की जवळजवळ 50 लाख काडी लावली गेली होती. 50 लाख. 50 लाख सोशल काडी. मीडियामध्ये खतरनाक अभ्यास बरं त्यांचा. बरं, मग आणि म्हणजे त्या वेळेस आपण इथं वर डोंगरावरून जर बघितलं तर पूर्ण लाईट अशा म्हणजे आकाश खाली उतरलंय असं दिसायचं त्या काळामध्ये. ते जर बघायला गेलं तर मधल्या काळामध्ये ना एक म्हणजे लाईट लावलेल्या लोकांनी लाईट लावली का समजा इथं काय आहे? शेवंती. शेवंती. तुमची किती काढी? 7,500 काडी. 7,500 म्हणजे 50 लाखाचे किती झाले हो टक्के? 0.07% एवढीच तुमची लागवड आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड होती. बर, मग त्यासाठी काय परिस्थिती नाही? ती लागवड केली सर. त्यानंतर म्हणजे बाकीच्यांचे बाग एकदम चांगले होते, पण नंतरच्या काळात सुरुवातीच्या काळात खूप चांगले होते. चांगले होते. हा. नंतरच्या काळात एक व्हायरस आला होता, मी सरांना पण दाखवलं सगळ्यांना की हा. त्याच्या पानामागे ना आपल्या ते हा. वाडाला किंवा उमराच्याला जसे हा हा गाठी येतात, हा हा. तसे जसं तुमच्या वावरात नाही आला? अजिबात नाही. गायींमध्ये जसं लंपी होतो ना हा. तसं पानांवर लंपी सारख्या हा गाठी हा आलेल्या तेच याला उमरा झाडाला मारून हो, गाठी हो. काढतात. हा, तशा गाठी तसे आल्या. फोड आले होते. बॅक्टेरियल त्याला हे म्हणतात गाठी. बर, मग ते म्हणजे असं झालं होतं की जसं आपण म्हणतो ना कोरोना म्हणजे हा सातच आली. गेल्या किंवा आपण म्हणतो सातच की आली, सात याच्या आली. बागेतून त्याच्या बागेत हा, गेलं. पॅन्डेमिक म्हणतात त्याला. लहर आली डायरेक्ट ती. हा. तसे म्हणजे खूप जणांचे बाग त्या काळात गेले. किती गेले असतील बरं? 10%, 20%, 50%, 100%? किती? खूप गेले असेल 20-30% बाग गेले त्या त्याच्यामध्ये काळात. गेले. मग तुमचा पत्ता सापडला त्याला? तेव्हा रोगाला. आम्ही घरी फोन करून विचारायचो, पण तेव्हा म्हणजे नाहीच, दिसतच नाही असं म्हणत होते. अच्छा, आपल्याला आलाच नाही तो रोग, नाही, नव्हतं. त्याच्यामुळे आज राहिलो आपण. आता लागवड करून किती महिने झाले? 18 डिसेंबरची लागवड. त्याच्यानंतर किती वेळा काय काय केलं? सुरुवातीला हे दिलं होतं, बेसल डोस दिला होता.
तो जसं मॅडमने सांगितलं तसं त्याच्यानंतर LSQ आणि RSQ त्याच्यामध्ये RN आपल्या SSMK टाकलं होतं 2-2-1-1 2-2-1-1 आणि कृषी बरं त्याच्यानंतर परत सॉईल चार्जर किती दिवसांनी टाकली सॉईल चार्जर यांना आम्ही सांगायचो 20 लिटर ड्रम आतापर्यंत संपलाय. संपलाय हो म्हणजे एवढ्या गुंठ्याला हो किती 1-1 लिटर सोडता का अर्धा लिटर 1-1-1.5 लिटर एका वेळेस म्हणजे आतापर्यंत किती वेळा सोडला 20 वेळा सोडला संपला काय अजून संपलंच आहे. संपला ना म्हणजे 20 वेळा सोडला 20 वेळा 1-1 लिटर सोडलं ठीक आहे मग 20 वेळा 8 दिवसांनी सोडला असेल ना 20 आठवडे झाले असतील ना मग आरामशीर आणि त्यामध्ये RMP ची आणि LSQ Slurry केलं. शिलाजीत किती केलं एक-एक केली. ओके 600 ग्रॅम ओके 2 केल्या फक्त एवढ्या केल्या किती महिने झाली चालू झालाय त्याला 18 डिसेंबरची लागवड आहे आणि जवळजवळ 18 डिसेंबर लागवड चालू कधी झाला 3 महिन्यांचा चालू आहे. म्हणजे डिसेंबर गेला जानेवारी फेब्रुवारी मार्च गेला मार्चमध्ये चालू आहे. मार्च मे चालू झाला मार्च मधून आतापर्यंत मार्च एप्रिल मे जून जुलै 7 महिने लावून झाले आणि चालू होऊन 4 महिने 4 झाले. महिने 3 महिने गेले ना तुमची 2 सुरुवात महिन्यानंतर लाईट बंद केली होती त्याची 15 दिवसात तोडायला आला होता. 15 दिवसात तोडायला आला म्हणजे लाईट तुम्ही किती दिवस ठेवली 2.5 महिने 2.5 महिने ओके मग तुम्ही जनरली पब्लिकची लाईट तर खूप जास्त दिवस होती हो खूप दिवस. बरं ठीक आहे मग तुम्ही तोडायला चालू केला तर किती किती तोडा निघायचं या 16 गुंठ्यामध्ये 18 गुंठ्यामध्ये 70-75 झाडांचे झाड्या म्हणजे एक तोडा. एक जाळीमध्ये किती निघायची फुलं? 8 किलो घेतात 8 किलो नेट खूप 10 किलोची जाळी 2 किलो जाळी 8 किलो फुल या फुलाची गंमत अशी आहे त्याला जर असं मागून धरला ना असा डायरेक्ट असं धरला ना आता मी काय येते पाकळ्या ही तुम्हाला नाही माहिती तुम्हाला काय माहिती जे केमिकल वापरत त्याला विचार नुसतं खा 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 सगळं असे पाकळ्या सोडून देतो पाकळी सुटते त्याची. बरोबर आहे ना म्हणजे याच्या पाकळ्या बघा मी आता बघा हे बघा अरे बापरे म्हणजे आता निघाले बघा 3-4 नंबरला म्हणजे 4 वेळा त्याला मी झटके मारले तेव्हा त्याच्या काय निघाल्या हे बघा सुट्ट्या झाल्या मग लगेच त्याच्या रांगच लागली कडक आहे खूप. म्हणजे पाकळ्या किती कडक आहे पा आहे की नाही गंध पण छान आहे अजून मला सांगा 7 महिने जे तुमचा प्लॉटमध्ये जसं आज तुमचा प्लॉट आहे तर एवढे डेव्हलपमेंट तुम्ही आपल्या भागात किती जणांची बघितली एवढा रुंदावलामध्ये घुसायला जागा नाही नाही या पट्ट्यामध्ये आपण- नाही आमचं ते एक होतं ते पण आम्हाला सांगायचे की असं करा तसं करा पण मधल्या काळात काय झालं की बाजार कमी झाले होते खूप आणि फक्त त्यांचा 4-5 दिवस माल झाडावर राहिला तर त्यांचे पूर्ण झाडं बसून गेले आणि पूर्ण गुबाळे ते झाले. पाकळी सोडायला लागले आणि ते जळून गेले आणि ते जे सांगितलं होतं ते फोडाचा हा, हा. फक्त त्यांच्या याच्यावरती जास्त त्याच्यावर आला आला होता. होता. म्हणजे पाकळी निघायला लागली फुलाची समजा त्याचं आयुष्य संपलं. हे बा तुटत नाही मजबूत आहे आणि दुसरी गोष्ट याच्या पाकळ्या तुम्ही बघा एकदम कडक आहे एवढ्या तुम्ही आपल्या ऑफिसला फुलं येतात गळती. एवढा घाण वास येतो पहिली गोष्ट केमिकलचा आणि वरून फुलं काय होतात अरे त्याच्यामध्ये निम्मे गाळलेले असतात कशामध्ये त्या पिशवीमध्ये हे फुलं हे बघा पाणी पाहिजे मध्ये आहे का हा स्लो मोशन मध्ये पाहत होता हा आहे का हे बघा हे बघा. आणि फुलाची रुंदी किती आहे सगळ्यात मेन मागून बघा ना पॅक किती तुम्ही जनरली मार्केटमधले फुलं अशी सपाट राहते सपाट राहतं. आणि हे मागून काय आहे पूर्ण पॅक आहे जेवढं मागून फुल पॅक राहील तेवढं त्याचं व्हॅल्यू ज्यादा राहतो तेवढं टाईट फुल राहतं ते मग तुम्हाला रेटमध्ये काही फरक नाही वाटला का सुरुवातीच्या काळात जेव्हा व्यापारी यायचा ना सर तेव्हा हे आम्हाला सांगायचे व्यापारी सुद्धा म्हणायचा की म्हणजे हे फुलं वेगळे बाकीच्यांपेक्षा व्हरायटी कोणती विचारायचं क्वालिटी वेगळी बघ फुल चांगलं चमकदार दिसत हा. होतं चांगलं हे बर. दिसायचं. हां ते म्हणायचे हे काय काय वापरेले त्याला लय चमक दिसते तुम्ही कधी ऑब्झर्वेशन केला का एका दिवशी हार्वेस्टिंग वगैरे बघून हो याच्यामध्ये ना ऑब्झर्वेशन असे सर की शेवंतीमध्ये एक प्रकार असा घडतो एकदा एक तोडा झाला ना अर्धवट फुल उमलायचा प्रकार जास्त असतो फुल अर्धवट उमलतं नाही, अर्ध्या त्याच्यात side ला. याच्यात झालंच नाही. याच्यामध्ये तो प्रकार अजिबात नाही दिसला म्हणजे आणि बाग त्याला फुल म्हणतो मार्केट आपण पण त्याला. मिळत नाही बरोबर आहे ना हे असं अहो तेच फुलं येते आमच्या ऑफिसला कमी कमी खूप हे काही हे प्रमाण एकदम नगण्य नाही आता काहीच फुलं नाही. तुमचं याचा पॉवर संपला बॅटरी उतरून गेली हो बेसल बॅटरी बेसल डोसची बॅटरी काय झाली उतरली बरोबर आहे की नाही म्हणजे मला सांगायचं काय आहे की तरी सुद्धा हे फुलं कसे आहे एकदम टॉप आहे मला सांगा आज तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्ही काहीच ट्रीटमेंट नाही केली बरोबर आहे की नाही आता फुटवे एवढे खास झाले हे तोडलेल्या काड्यांवरून कळतंय तुम्ही फुलं किती तोडली ती किती तोडे झाले असतील आतापर्यंत 25 20-25 तोडे झाले किती दिवसांनी तोडा होतं 8 दिवसात म्हणजे रविवारी जर तोडलं तर पुढच्या रविवारी पुढच्या तोडायचं. रविवारी का हो? तोडायला येतं. आणि 2 दिवस तोडायला म्हणून ज्यांना बोलू द्या तुम्ही नाशिक करून हा तोडायला या तोडायला मग माणसंच भेटते नाही एका दिवसात तोडा पूर्ण होत नाही 2 काल दिवस. तोडले काल तुम्ही 1000 रुपये रोजाचे माणसं शेवंत तोडायला बोलताय
आणि त्यांना वरून जायचं यायचं परत 500 रुपये खर्च. काले 4 माणसं होते काले तोडायचे नाही झाले ते काय काढते त्याचे पैसे नाही येते का हो असे म्हणजे हे विकल्यावर पैसे नाही येते का? मग तोडायचा कटाळा काय करायचं काय कारण नाही? माणसं नाही भेटल्या उराकले नाही ते खराब झाल्यावर काय करायचं आज 2 दिवस नाही तोडे झाले पाकळ्या गळून जातील इकडे जर आपलं देवठणवर येतं तिकडे आता परत दुसऱ्यांदा लागवडी झाल्यात याच्या बरोबरच्या ते प्लॉट दुसऱ्यांदी लागवड परत केले त्याच्यात लाईट लाईटी चालू लावले झाल्या परत लाईट चालू झाल्या या लाईटी चालू त्यांच्या मागच्या लाईटी हिजल्या का हो. आणि आपला तोच चालू आहे आपला त्याच लाईटी अजून जिवंत आहे बरोबर त्याच फुलं चमकू राहिले म्हणजे मला सांगायचं काय आहे मी असं पाहिलंय रस्त्याने बरं का हो. रस्त्याने काही लोकांनी शेवंती लावली होती ती उलागली परत त्यांनी टमाटे लावले ते बी उलागले आणि तुमची तेवढ्या याच्यामध्ये अजून तीच शेवंती मला म्हणजे अजून चालवायची पुढं तीच आहे. का बरं म्हणजे तुमचा एवढा विश्वास का बरं आहे त्याला आता सर नवीन नवीन फुटवे येऊ राहिले त्याला. बरं नवीन फुटवे येऊ राहिले अजून तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे त्याच्यामध्ये ना प्लॉट खाली जसं जसं प्लॉटचे तोडे होत चालतात ना तसं तसं खालून पिवळेपणा वाढत जातो आणि पानं करपायला लागतात बरोबर आहे या प्लॉट मध्ये तसं अजून नाही खालपर्यंत काय जर रहस्य पाहिलं आहे तुमचा काय अभ्यास आहे तुम्ही एवढे तज्ञ आहे त्याच्यामध्ये रहस्य असं आहे की काम पोषणावर केलंय मातीला पोषण दिलंय त्याच्या ह्याच्या आधी पण इथं भरपूर प्लॉट व्हायचे किंवा इथं पण शेती व्हायची पण ती केमिकलवर व्हायची नाही एवढे दिवस प्लॉट चालत सर नाही. हा प्लॉटच्या आधी याच्यात ती मका घेतली होती. इथं. या- बर याच्यात. बर त्याच्यानंतर हे केलेलं बघायला पण वापरलं होतं मकाला नव्हतं वापरलं पण म्हणजे उतरलेली जमीन होती. जमीन होती. उतरलेली जमीन घेतली तरी पण एवढे रिझल्ट आहे फुल आहे नाही खालून खराब होतं पूर्ण काळं पडतं हा आणि त्याच्यामुळे ती पाकळी गळते जास्त 7 महिन्यात झाड झालंय तर याला काहीच एकदम सुंदर नाही एकदम हा वजन जास्त आहे सर हा वजन झालं जनरल जे फुलं असतं ना एकदम हलके असतात याला वजन जास्त आहे म्हणजे झेंडू सारखं वजन आहे झेंडू सारखं आणि त्यात पाणी एवढं तरी पण ते खराब नाही आले बरोबर आहे ना म्हणजे पाणी असं फिरवलं गोल फिरतं तर उडत आहे पाणी म्हणजे आणि पाणी एवढं धरून ठेवलंय तरी पण त्याला त्याच्यामध्ये काही त्याची समस्या नाही आहे काही हे बा आहे की नाही थोडक्यात आणि काळं बिळं पडलेलं नाही बरं मला एक सांगा आतापर्यंत किती 20 तोडे झाले पहिला तोडा 75 झाला नंतर 75 काय म्हणते 75 जाळ्या पिकल्या हायेस्ट होत्या. पहिला तोडा किती झाला होता पहिला झाड सदोती झाडांचं काय परफेक्ट नॉलेज आहे गणित चांगलं आहे मॅडम बरं पहिला सोपेल होते ना हा थांबवले बाजार नव्हता पण थांबवले थांबवले होते होते. किती निघाले पहिल्या सदोती झाड काय रेट मिळाला 25 रुपये 25 रुपये काय रेट किलो किलो अरे बापरे मग एक जाळी मी किती किलो बसतो 8 किलो बरं बाजार वजनाबद्दल मला एक सांगा लोकांचं वजन आणि तुमच्या वजनात काय फरक पडतो तुला कॅरेटचा जाळी जास्त दाबावली लागली तुम्हाला आपच्या वरच्यावर बरं म्हणजे अगदी एकदा जरी प्रेस केलं तरी 8 किलो भरून जायची. बरं 8 किलो जाळी तुमची आणि रेट मिळायचं 25 रुपये किलो म्हणजे 25 दोन किती एक जाळी 200 रुपये हो 200 रुपये 200 रुपये जाळीची 34 जाळी पहिल्या नंतर दुसऱ्या आणि दुसऱ्या 50 निघाले थोपवल्या तर तरी पण 50च निघाले दुसऱ्या दुसऱ्या पहिल्या थोपून 34 निघाले पण दुसऱ्या डायरेक्ट 50 निघाले 50 निघाले ओके म्हणजे जर केमिकल मध्ये थोपवेला असता माल ना तर प्लॉट खराब झाला असता. त्याच्यामुळेच इथले प्लॉट खराब झाले सर हा? प्लॉट वापरल्यामुळेच झालं. तुम्ही जर थोपवला असता केमिकल मध्ये केमिकल त्याचा जीव गेला असता लगेच तुम्ही कुठला प्लॉट जर होल्ड करून ठेवला त्याला नवीन येणारा माल बी सांभाळायचा आहे आणि त्याला जुना एक्सपायर झालेला माल जो मेच्युअर झाला तो बी जपायचा आहे त्याचं पण आरोग्य जपायचं आहे नवीन कळीला पण जपायचं आहे डबल टिबल खर्च आहे त्याच्या त्या झाडावर टिबल प्रकारचा काय तो एनर्जी लागते एनर्जीचा लोड येतो त्याच्यावर बरोबर की नाही मग तुम्ही तो थोपवला तर दुसरा 50 निघाला तेव्हा काय रेट होती मग तेव्हा 35 मध्ये वाढले बाप मग तिसरा किती निघाला वगैरे मग 75 पण 75चा निघाला तो 80 न दिला 80 रुपये किलो 80 रुपये किलो 80 न दिला जागा एक जाळी केवढी झाली 560 कशी काय 68 ना 640 रुपये जाळी 75 जाळी निघाले हा. बापरे 7 किती झाली 50,000 रुपये झाले हा. एकाच तोड्याची एकच तोडे. बरं अशी किती तोडे झाले असतील बरं चांगली मोठी ते 3-4 तोडे झाले. 4 तोडे झाले काय, खोटाकडे भेटला आपल्याला. नाही, खरं झाले नाही इकडून खोटाकडे भेटला आपल्याला त्यांनी काय सांगितलं 2 लाख साहेबांनी काय सांगितलं तुमच्या आता दुरीचे ते 35-40 जाळ्या अरुण निघाले मामाने किती सांगितली त्यांनी सांगितले 2 लाख बरोबर आहे की नाही म्हणजे तुमचे फोर्स मध्ये 2 लाख झाले तुमचा कमीत कमी 3-3.5 पर्यंत आकडा एवढ्या वावरामध्ये तुम्हाला काय वाटतं तुमच्या पट्ट्यामध्ये किती शेतकऱ्यांना 18 गुंठ्यामध्ये 3-3.5 लाख रुपये झाले तुम्हाला जे सांगितलं सर इतक्यात उदाहरण त्यांचे लाख रुपये खर्च करून 35,000 रुपये झाले आणि तो प्लॉट थोपवल्यामुळे तिथं तो पाकळी सोडायला लागला तुम्ही फक्त 20,000 खर्च केले आपले तुम्ही विचार करा बा, तुम्ही जर 50 केले असते तर आम्ही सांगत होतो सर पण यांनी ऐकलं नाही कोणी त्यांना वाटतं मग एवढे पैसे आले तर मग मोठा बांगला बांधावा लागेल हा पोरं नोकऱ्या सोडून येतात का जास्त पैसे आले तरी म्हणतो मी हे का पळा त्या गावाकडे शनिवार रविवार आला तर चालले गावाकडे
एसटी वैदिकचा हा माझ्या मताने बी ग्रेड मधला प्लॉट आहे. 10-20% वापर. फक्त 20% वापर तीच कबूल करताय. तर याच्यामध्ये जर पूर्ण वापर केला असता तर मला वाटतं यांना पुढच्या वर्षी तुम्ही नियोजन करताना डायरेक्ट असं करा का कोल्हापूर सारखं चित्र दिसलं पाहिजे आणि अख्ख्या पंचकृषीतले लोक इथे येऊन येले झाले पाहिजे. बरोबर की नाही? तिथे शरीर आपण येडे दवाखाना काढू. मग तू येडा झाला तू का हे आता आपल्याला सवय आहे रिझल्टची. आपल्याला आहे की नाही? आता समजा समशेरमध्ये एखाद्या शेतकऱ्याला म्हटले तुम्ही का बाबा एक एकरपेक्षा कमी 30 गुंठ्याचे 60-65 लाख रुपये झाले, तो आपल्या गावात येऊन यायचं नाही. हा मुख्य येडवालाही म्हणतील हे गावाच्या बाहेर ठेवा. हॅलो, खरंय का खोटं आहे? कोण विश्वास ठेवलं तू म्हण बरं लोकांना. आपलाच कधी कधी नाही बसत म्हणजे बरोबर आहे की नाही? पण जावे त्याच्या वंशा तुम्ही पाहतो तुम्ही बरं काय प्रयोग करायचो काही नाही काही. बरं एकदा माल फुल लोड होता का नाही आणि मी काहीच फवारी मारली नाही, मला डाग पडून दिले तरी काहीच मारलं नाही. खरंय का खोटं आहे? तोडला असता तर 1 नंबर मालाने मार्केटला गेला असता. पण आम्ही मोठे आगाव प्रयोग करून पाहिजे. खिशात दमला नाही पण प्रयोग नाही मोठमोठे कोटीचे. खरंय का खोटं आहे? ते तेव्हा दरवाजामधून ते माल तेव्हा घरचे माणसं किती शिवाय देत होते मला. ते म्हणते यांनी वाटलंच करायला मी किती असू ते. लोकांना वाटतं राम सरांचा प्रवास लय सोपा आहे, लय सहज आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही हा नाही, मी तुम्ही का बरं पाहत- असले आता? मी पाहत आले ना सोपा नाही. मला घरातून किती सपोर्ट आहे ना? आहे ना? हे सगळं काय मला सपोर्ट किती होता? काहीच नाही. सगळेजण प्रगती करत होते. मी आपला येड्यासारखा फिर गावांना, फिर शेतकऱ्यांकडे, फिर दर शनिवार रविवारी गायब, जाते कधीच घरी नाही. इथं आलो का सारखा वावरामध्ये हा फवारा मार, ते कर, उद्योग कर. मग मला सांगायचं काय आहे की केल्याने होत आहे रे पर्यादी, काहीतरी वेगळा मार्ग चोखाळला पाहिजे. याच वावर टाइम होते ना. हा? आपण फवारे मारू द्या. कारण आपला जोडीदार कोण होता? आमच्याकडे जो माणूस होता ना सर, त्यांनी कधी मुळी पाहिली नाही, कधी पान पाहिलं नाही. जेव्हा आम्ही नाशिकला गेलो तेव्हा कळालं की असं पण असते. तुमची शेजारी संशोधन चालू होतं पण तुम्हाला कधी असं वाटलं नाही की ते बघावं? तुमचा सगळा विश्वास कोणावर होता? जो केमिकलचा गायडन्स करीत होता का नव्हता? तो तुमच्याकडे दर हप्त्याला याचं मार्गदर्शन करायला. बरोबर आहे की नाही? पण फवारे मारून तुम्हाला त्यांनी आज शेवटी डाळिंब उपटायला लावले. कधी तुमच्या हाताशी 1-2 लाख आली का? नाही, किती वर्ष डाळिंब होते? 3 वर्ष म्हणजे तसे 7-1 वर्ष होते, पण 3च वर्ष माल विकला. 2 वर्ष चांगला विकला, तिसरं नाहीच. बरोबर आहे. म्हणजे लेवल खर्च आणि उत्पन्न. बरोबर आहे की नाही? शेवटी डाळिंब काढून टाकले. ते आत्ताच म्हणतात डाळिंब लावायच्या. ऐका आहे का नाही? काय डाळिंब लावायचं म्हणतात. इथे लावायचे ना? हा. पण नोकरी सोडायची नाही तर औषध खत देईल. हो सांगून देतो ना मी व्हिडिओ मी सगळ्यांना सांगतो. हे भाऊबंद लय बेकार राहते. भाऊबंद की चांगली नाही का रे? हा जोपर्यंत गरज आहे तो पण सोडती नाही एकमेकांना. आणि गरज संपली का तुमचा वाडा वेगळा ना आमचा वाडा वेगळा. सुटका सुद्धा वेगळं करते. खरं आहे खोटं? त्याच्यामुळे मला घरातूनच महाराष्ट्राला सांगायचे की तुम्ही नोकरी सोडायची नाही. तुम्ही भले घरी कोटी कामवा, मला त्याचं काही घेणं नाही, पण घेतला वसा. हा उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा. कारण आपल्याला स्वातंत्र्यापेक्षा जास्त काय महत्वाचं आहे? कर्तव्य महत्वाचं आहे. कुठं? एसटी वैदिक मध्ये. हॅलो सर, कळलं का तुम्हाला? हा मला पैशाच्या मागे पळणारे माणसांना माझं कधी जमत नाही, परंतु जो माझ्या मागे लागतो त्याचे पैसे मिळाल्याशिवाय राहत नाही. हा बी एक मोठा फंड आहे. बरोबर ना वैभव सर? काय म्हणते तुमचं? म्हणजे हा व्हिडिओ मला वाटतं सगळ्यात जास्त गाजणार आहे. कारण घरगुती गोष्ट सगळ्यांना ऐकायला आवडते. भाऊबंदाची तर प्रत्येकाला आवडते. मला सांगा, एकदा आम्ही कांदे पिकवले होते तेव्हा तुमच्या घरात लग्न होतं, कोण असते ज्योतीचे का कोण असते लग्न होतं, चास दिली ती कोण? शारदाचं. ते सगळे लोक इथं आले तर अख्खं वरडवर वावरात चढलं होतं कांदे पाहायला. तेव्हा आम्ही याच्यावर ते कृषी देशपांडे नाही का, ते नाही का फोटो आहे, ते पेपरला आले होते माझे, तेव्हा ते कांदे होते माझे. तर काय झालं होतं, पाऊस झाला होता आणि पात वाळून गेली होती. त्या पावसाने ती पात सगळी धुवून गेली आणि नुसते असं कोणी म्हणजे असे गडू ठेवले अख्ख्या वावरामध्ये. आणि त्यावेळेस कॅमेरा नव्हता, फोटो काढला त्याचा. अख्ख्या वावरात असे काय दिसायचे? गडू दिसायचे. असे असं वाटायचं का सगळ्या वावरामध्ये कांदे ठेवून दिलेले असे पूर्ण बेडवर. असं मस्त सीन दिसायचं. लोक पाहायला आले म्हणे अरे पातळी कांदे कशी काय आवडली काढून ठेवले. हा त्यांना माहिती नाही का बाबा याला आम्ही फवारा मारत नाही का, रासायनिक खत नाही. त्या काळात त्याची पेपरला बातमी आली होती. मला सांगायचं काय आहे की हा ध्यास घेतला तर त्याचं यश आपल्याला मिळते. आज तुमच्या वावरामध्ये तुम्हाला यश बघायला मिळालं, मग तुम्हाला कळलं बाबा
का बाबा मी काहीतरी करत होतो उद्योग त्याचं काहीतरी दिसतंय, नाही तर कोण विश्वास ठेवतो? तिकडे जगात गण करोडपती असेल, आमच्या वावरात दाखव. तसे गण कार्यक्रमाला येतील, बंद सगळे येतील, पण जो पण तुमच्या वावरात चमत्कार होत नाही सर, कोणी विश्वास ठेवील का? तुम्हाला काय वाटतंय, केमिकल बंद केल्यामुळं खरंच चांगलं झालंय का ते चालू ठेवायला पाहिजे? चांगलं झालं. बंद केल्यामुळं परत आठवण नाही येत का थोडीशी? काय झालं? मालकाला येतच ना, जुडीदाराचा एवढा पक्का होता तो. जोरदार गेला आता. हा पण त्यांनी सवय ठेवून टाकून गेला, तो सवय टाकून गेला. व्हायरस थोडीशी तो आज गाव सोडूनच गेला. असं आहे ना. हा. पण मग केमिकलची जी सवय लागेली, लय भारी प्लॉट दिसल्यावर अरे लय भारी प्लॉट असं जायला पाहिजे, मग चालेल फवारा, असं होतं कधी कधी. तर ते टाळा आता आणि LS कृषीला करा. येस. आणि काही नाही, ड्रीपमधून सोडा, चालेल. ड्रीपमधून द्या. LS कृषीला सलग 3 हप्ते करा. किती बघा मला सांगा, आता समजा तुम्हाला देवानी दिले, नसतं दिलं तर गोष्ट वेगळी होती, दिले तुम्हाला, आता फक्त काय करायचंय, टिकवायचं. बेसल डोस द्यायचा आहे आणि तोडायचे. बरोबर आहे. आता तुम्ही मजुरीला माणसं इथं भेटत नाही, पण तुम्ही थोडी मजुरी जास्त द्या. त्यांना काही कॉन्ट्रॅक्टच घेऊन टाकायचं, म्हणायचं आमचं शेवंती आहे तो पण तुम्ही तोडायला यायचं, तुम्हाला जेवढी हजेरी होईल ना त्याचं महिन्याला पगार. म्हणजे मग भांडणं नाही होणार. कसं लोकांचे बी नको नुकसान करायला, का बाबा आपण मजुरी वाढून दिली, म्हणजे भांडणं सुरुवात आहे. वाटत नाही. बरं की नाही. त्याच्याकरता काय करायचं, त्यांना डायरेक्ट फिक्स सांगायचं, तर तुम्ही काही काम असलं का आमच्याकडे यायचं, मजुरी भेटणार नाही, तुम्हाला ठरवून देऊ महिन्याचं किंवा 8 दिवसाचं. बरोबर आहे की नाही. तुम्ही मला आठवण करून सांगा, या वावरामध्ये तुमचे 3.5 लाख रुपये कधी झाले? नाही झालं. मी परागदी मागचं 20 वर्ष तुम्ही आले संसार करायला आली तेव्हा पण सांगा, नाही झालं. नाही झाले? कितीपर्यंत झाले असते हायएस्ट या वावरामध्ये? काही कोबी फिबी काय जी केली असेल तुम्ही? 1,00,000-1,50,000 पोतं झाले. त्याच्या पुढे कधीच नाही नाही झाले. झालं. पहिल्यांदा 3.5 लाख रुपये झाले ना. अजून चालेल. चल आता किती तोडले असतील फुलं? 40 तळ्यात. काल 20 तोडले, आज एक 20 तोडलेले आहे. तोडलेले का? हा, ते भरून दिले ते. बघायचे का? आताचे, हा. चल. आहे. आता हे 7 महिन्यानंतर तुमची तोडी चालू आहे. आता हे किती हे भरलं क्रेट भरलं आज? काल किती भरलं? काल 23 होतं. मग आजही त्या दरम्यान आसपास भरतील का? भरतील तोडायचं. अजून तोडायची राहिली. आता आम्ही तुमचं काम थांबवलं, नुकसानच आहे मोठं. 40 जाळ्या निघतात एका तोड्याला 8 दिवसाला. आज बी कमीत कमी किती कुठपर्यंत गेल्या होत्या खाली लोला? खाली म्हणजे 75 वरून खाली कुठपर्यंत गेल्या होत्या? खाली 20 पर्यंत गेल्या होत्या. मग आता परत वाढले 40 पर्यंत आले. खालून परत फुटे वाढले त्याचे. वाढले फुटव्याचे तरी तुम्ही काही दिलेलं नाही. नाही. ओके. पाऊस पडल्यामुळे तो जो तुम्ही बेसल डोस पसरला होता ना तुमचा, हो. त्या पूर्ण बेसल डोस पर्यंत मुळ्या पोहोचल्या ना, त्याच्यामुळे नॅचरल नायट्रोजन भेटला, त्याच्यामुळे पुन्हा तुमचं ग्रोथ चालू झाली. परंतु याची पण पॉवर थोड्या दिवसांनी काय होईल? कमी. संपलं. म्हणजे आता आम्ही हिशोब काढला सर, आता आपण जर शेतकऱ्याचा हिशोब जर काढला, आता हे असं समजा का हे तुमचं पोरग आहे, तिसरं 2 आहेच, बरोबर की नाही. मग आता याला दोघांना बी समजा 30-40 हजार रुपये पगार आहे, राईट. 30,000 रुपये पगार असं गृहीत धरलं, हे पोरग आहे तुमचं असं धरलं, तर 40 जर कॅरेट निघायचं सर किती दिवसाला? 8 दिवसाला. म्हणजे 8,000 रुपये. आजच्या एकदम बाजार कमी 20-25 रुपये बाजार, तर आज जर 25 रुपये बाजारात धरले तर एका जाळीचे 200 रुपये होते. 25 200, बरोबर आहे का? बरोबर. तर 200 रुपयांनी जर धरले तर 40 जाळ्यांचे किती झाले? 8,000 रुपये आठवड्याला. मग 7 दिवसाचा आठवडा आहे, 1150-1200 रुपये रोज पडतो, बरोबर. महिन्यात किती झाला? 35,000 रुपये. महिन्यात 35,000 रुपये झाले की नाही. मग 35,000 आणि ह्याच रेटने जर वाढला तर तो आणखी जास्त मिळेल. रेट जो वाढू शकतो किंवा तोडे बी वाढू शकतो. 35 म्हणजे पूर्ण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मला हे शिकवायचंय का तुम्ही काय करताय, आता निघत आहे निघून राहिले, परंतु त्याचा पॉवर कमी राहिला ना जमिनीचा. तुम्ही पॉवर दिल्यामुळे त्याला ताकद आली होती म्हणून त्याने एवढा भाग दिला, लोकांपेक्षा जास्त दिला. मग तुम्ही त्याला जर आज याचा हिशोब करा, हे 35,000 पगार देता, पण यांना महिन्याला खर्च बी आहे ना. किती खर्च आहे? काही नाही म्हणलं तर एका माणसाला महिन्याचा खर्च किती साहेब? तुम्ही समजा बॅचलर आहे, किती खर्च येतो महिन्याचा? खाणं पिणं राहणं सगळं तुमचं मेंटेनन्स वगैरे सगळं मिनिमम 10,000 रुपये खर्च. किती? 5,000 रुपये गरीबाला द्यायचो आणि 10,000 रुपये थोडा बऱ्यापैकी राहिलो, श्रीमंत नाही म्हणली, मग बऱ्यापैकी म्हणजे बाकीचा खर्च. आता मला सांगा, तरी पण कपडे आजार पण सगळं सोडलं, लग्न फिरणं म्हणजे तो मोठा खर्च आहे. म्हणजे या भाऊचा मेंटेनन्स आपल्याला कमीत कमी 10,000 रुपये महिन्याला जातो. तुम्ही या भाऊला 10,000 रुपये देताय का महिन्याला? 5,000 तरी आपल्या LS कृषीला केवढं बसते? 7,000 रुपये. मग मला सांगा, तुम्ही या भाऊला बी खायला प्यायला घालायला पाहिजे की नाही? जे पोरगं नोकरी करतं आपली त्याला आपण खायची प्यायची काळजी करतो. हे भाऊ नोकरी जातो त्याच्यामुळे अख्खं घर चालतं, त्याची खायची प्यायची काळजी घ्या, आहे की नाही? चांगलं खाऊ घाला असं म्हणतो की नाही? काय बाया आई म्हणते की नाही?
आई म्हणते मी माणसं. मग मला सांगा, जर तुमचं पोरग महिन्याला गॅरंटी आणि एका महिन्यात ते किती रुपयापर्यंत गेलं होतं, तसं ते 3.5 लाख रुपये कमवून बसलं तुम्हाला. मग त्या पोराची गॅरंटी एवढी का हे काय वाया जाणार पोरग नाही. मग ते चांगल्या पोराला खाऊ घालायला काय अडचण आहे बा. आज तुम्ही हातामध्ये घ्या बरं फुल, हातात घ्या बरं, मॅडम घ्या बघा, त्यांच्याकडे द्या बघा, किती सुंदर आहे बघा. हे सौंदर्य बघा, त्याचं फिलिंग बघा. तुम्ही हातात घ्या, फिलिंग बघा, सुगंध बघा त्याचा. तुम्ही 24 तास त्याच्यामध्ये तेव्हा तुम्हाला येतो नाही वाचता आहे का नाही. हे फुलं मला सांगा सोन्याचे पण. मग या सोन्याला तुम्ही एवढं खाऊ घालता. म्हणजे तुम्ही याला जर 7,000 जर खर्च जर केला, ते द्यायला तयार आहे दोघं. मग तुम्ही मातीला द्या ना. त्यांनी काय माहिती का, तुम्हाला नवीन पीक लावायला गेले तर 2-3 महिने गॅप पडत, बरोबर आहे. वरून त्याचे सगळे लाड पुरवा, खर्च बाळातपणा करा. लागवडीला खर्च खूप आहे का नाही. किती समजा ते रोप आणायचे, परत ते बल्ब लावायचे, तो आवड कार्यक्रम झाला. 65,000 रुपये लागवडीला. इथं घरातला बल्ब लवकर लावित नाही आपण वावरामध्ये एवढा खर्च करतो. तो खर्च वाचू शकतो ना तुमचा. आज तुमच्या पट्ट्यामध्ये कोणाची मागच्या वर्षी शिष्यवृत्ती आहे का? नाही. तुम्ही लावायची गरज नाही ना. तुम्ही हिच उत्पन्न करा. तुम्ही याचे मी कुठलंही पीक घेतलं, तुम्ही सांगता तोंडाने. आतापर्यंत आम्ही आयुष्यामध्ये गेल्या किती वर्ष लग्न करून? 27 वर्ष झाली. 27 वर्षामध्ये एकदाही ह्या वावराने 1.5 लाखाचं रेकॉर्ड तोडलं नाही. त्या वावरामध्ये 1.5 लाख बी किती वेळा झाले असतील? 1-2 वेळा, बरोबर आहे. त्या वावराने आज 3.5 लाखाचं रेकॉर्ड तोडून आज चालू आहे. मग त्याला खाऊ घालायला काय अडचण करा. याचं उत्पन्न बाहेर निघाल ना. म्हणजे आपण गंमत म्हणून लावले होते की नाही? खरे खोटे तुम्ही दोघं कुणी लावायचा विचार केला होता? विचार त्यांनीच केला होता, पण असंच कसं काय लावलं. डोक्यात विचार आला का लावा? आता लोक सगळेच लावताय परिसरातले, म्हणून आम्ही लावलो होतो. म्हणजे मजा करायची होती, मौज करायची होती, हाऊस करायची होती म्हणून लावले का खरंच पैसे कमवायचे होते? करून पार्टी होती. बोला बोला बोला. आम्हाला त्याची आयडिया नव्हती काही, आम्ही हाऊस म्हणून लावली होती. शेवटी इतर मला काही बरं एवढं बाकी काही नव्हते. खरे कलाकार बाहेर आले. म्हणजे तुम्ही जर आता जर त्याला जर नवीन ट्रीटमेंट जर केली व्यवस्थित, तर हा प्लॉट पुढे परत डबल साईड आणि तुमच्या कमावत्या पोरासारखा तुम्हाला काय देईल? साथ देईल. मला सांगा, आज तुमचं 18 गुंठ्याचं वावर एवढं जरी वावर असतं तरी पण एका पोराचं उत्पन्न देऊ राहिले का नाही? कोणाला 30-35-40,000 पगार आहे. हॅलो, बरोबर आहे की नाही? आणि 35,000 पगार जरी असेल, त्याला कष्ट आणि किती मेहनत आणि किती शिक्षण आणि काय ते त्याला थोडं योगदान करावं लागतं. आणि म्हणून काय वाटतं सर तुम्हाला सगळ्यांना? मी जे नवीन आयडिया सांगितली आज त्याच्याबद्दल काय वाटतंय? नक्कीच त्या पद्धतीने विचार केला प्रत्येक पाहिजे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनीकडं एक मुलगा म्हणून बघितला पाहिजे. हे माझा मुलगा आहे, त्याला आम्ही सुपीक करून ती शेती जर पिकवली तर खरोखर एका मुलासारखं उत्पन्न आधार गरीब माणसाला ही शेती देऊ. मग काही पण पिकवा, असं काही नाही हेच पिकवलं पाहिजे. जसं तुम्ही सांगितलं की एक मुलगा म्हणून विचार केला, तर समजा 20 गुंठ्याचं क्षेत्र आहे, 18 गुंठे क्षेत्र आहे, तर 18 गुंठ्यामधून जर तुम्हाला महिन्याला 40,000 रुपये मिळत आहेत, तर नक्कीच त्याला कमीत कमी धरले आपण. कमीत कमी धरले आपण. म्हणजे आता लोएस्ट कंडिशन आहे, हायएस्ट कंडिशनला ते लाखापर्यंत जाऊ शकतात. बरोबर. मिनिमम 5 ते 10,000 याच्यावर जर खर्च झाला तर ते कंटिन्युटी राहणार आहे टिकून. त्यांनी जर दर महिन्याला जर 5-10 रुपये खर्च केला असता 7,000 रुपये, आता त्यांचा तोडा पर कमीत कमी आहे ना 70-80 जाळीचा असता. येस येस. 70-80 जाळी असते दुप्पट पैसे झाले 16,000 रुपये आठवड्याला. 4 गल्ल्यान तोडल्या आणि तो माल समजा सगळा 40 नाही होतो, 4 गल्ल्या 10 निघल, कमी निघाल ना 5-7, तेवढं प्रॉफिट द्यायचा. आणि तिथं नाशिकला उतरून घेऊन तुम्ही तो फुलावाला व्यापारी त्याला दाखवायचा माल घेऊन जायचा सॅम्पलला, त्यामुळे असा माल आहे आमचा. फिक्स मागवतील ते. हो, आम्हाला फुलं नाही द्यावाला तर मी त्याला सुद्धा 15 दिवसापासून माल नाही फुलाची. बऱ्याच लोकांचं असं स्वप्न असतं की डिसेंबरची जे लागवडी ना, तर त्यांचं स्वप्न असतं की आपल्याला गणपतीपर्यंत चालवायचे, पण चालतच नाही. काय बात करता? परत मग या लागवडी गणपतीसाठीच लावले आता? जास्त अरे बापरे, तुमची तर लॉटरी लागली. गणपती 200 गणपतीमध्ये 250 पर्यंत. इमिजिएट RNPC एक शिलाजित करा आणि त्याच्या मागे मागे लगेच LSQ शिलाजित करा सर, बघा रिझल्ट कसा आहे खतम. जबरदस्त. हा, पण चालेल ना? पैसे झाले तर पैसे झाले चालेल का? सर्व शेतकऱ्यांना एवढंच सांगणं आहे की ह्या भागामध्ये भाजीपाला शेती आणि फुल शेती मोठ्या प्रमाणात होती, तर शेतकऱ्यांनी सुरुवातीला नाही जास्त तर कमीत कमी 5 किंवा 10 गुंठ्यावर तर एसीटी वैदिकचा जर प्रयोग केला तर आज पाहिलं तर हा प्लॉट जवळजवळ डिसेंबरपासून लागवड केलेली आहे. आता जवळजवळ 5 महिन्यापासून हा प्लॉट चालू आहे आणि तेवढ्या उत्पादन पण चांगलं मिळतंय. तर सर्व शेतकऱ्यांनी कमीत कमी 5 गुंठ्यावर तर एसीटी वैदिकचा वापर केला पाहिजे, सुरुवात केली पाहिजे. नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये चांगलं यश मिळेल. नाही, मला एक सांगा, अजून एक गोष्ट आठवली. आता मध्ये मी पाऊस झाला एवढा, यावर्षी उन्हाळा कडक होता. ते गारपीट झाली सर एकदा,
तर तेव्हा पूर्ण लोकांचे झाड कडा टिकत नाही प्लॉट हा. नाही. तुमचं टिकला कसं काय एवढा 42 डिग्री मध्ये? पाजाळ्या खराब झाल्या बरोबर ना? पाजाळ्या खराब झाल्या हा बर. अजून एक गोष्ट, त्यावेळेस तुम्ही पोषण दिला असेल त्यावेळी झाल्या. अजून एक गोष्ट, तुम्ही ज्यावेळेस गारपीट झाली तेव्हा बाकीच्यांचे फक्त काड्या राहिल्या होत्या, पानं राहिलेच नव्हते. हा. ते पाठीमागच्या वेळेस जे आपण व्हिडिओ बघतो तो इकडे झेंडूचं वगैरे हा तर पूर्ण गेल्या होत्या. आपल्याला काहीच नव्हतं झालं. ही गारपीट झाली होती पण नुकसान झालं नाही. हा? आम्ही त्याला कालच म्हणलो पहिल्या तोड्याला अशी बोलायची म्हणजे पहिल्या तोड्याला फुल राहतं तसंच आजही आजही फुल. फक्त तसंच. आणि तरी शिलाजीत जर केली अजून जबरदस्त. हा असं आहे ते. त्याच्यामुळे तुम्ही करा, आहे की नाही? बरोबर आहे की नाही?